न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। केडगावात महिला छेडछाड व मारहाण, परिसरात संताप उसळला। केडगावात पुन्हा गुन्हा, छेडछाड व जातीवाचक शिवीगाळ प्रकरण चर्चेत। केडगाव वैष्णवनगर भागात महिला छेडछाड, जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण प्रकरण उघडकीस आले आहे। पीडित महिलेने कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत आरोपी कुटुंबाने केलेल्या धक्कादायक कृत्यांची माहिती दिली आहे। तक्रारीनुसार अवधूत राऊत हा सतत त्रास देत होता। 26 जुलै रोजी चौकात उभा राहून "मी तुझा मजनू आहे" असे बोलून महिलेला छेडले। विरोध करायला गेल्यानंतर अवधूत व त्याचे वडील गंगाराम, आई सुनीता आणि भाऊ दीपक यांनी तिला जातीवाचक शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। मारहाणी दरम्यान पीडितेचे कपडे फाडून तिचा अपमान करण्यात आला। एवढ्यावर न थांबता दीपक व अवधूत यांनी तक्रार दिलीस तर तुला आणि नवऱ्याला ठार मारू अशी जीवघेणी धमकी दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। घटनेत गळ्यातील गंठण गहाळ झाल्याचंही समोर आलं आहे। या गंभीर प्रकारावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे। छेडछाड, जातीवाचक शिवीगाळ, मारहाण आणि धमकी या सर्व कलमांखाली आरोपी राऊत कुटुंबांवर कारवाई होणार असून या प्रकरणामुळे केडगाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।